गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द। राधेश्याम। श्रीमद्भागवतमाहात्म्ये द्वितीयोऽध्यायः। नारद उवाच वृथा खेदयसे बाले अहो चिन्तातुरा कथं श्रीकृष्णचरणाम्भोजं स्मर दुःखं गमिष्यति। द्रौपदी च परित्राता येन कौरवकश्मलात् पालिता गोपसुन्दर्या स कृष्णः क्वापि नो गतः। त्वं तु भक्तिः प्रिया तस्य सततं प्रणतोऽधिका। त्वया आहूतस्तु भगवान् याति नीचगृहेष्वपि। सत्यादित्रियुगे बोधवैराग्यौ मुक्तिसाधकौ कलौ तु केवला भक्तिर्ब्रह्मसायुज्यकारिणी। इति निश्चित्य चिद्रूपः सद्रूपां त्वां ससर्जः परमानन्दचिन्मूर्तिः सुन्दरीं कृष्णवल्लभां। बद्ध्वाञ्जलिं त्वया पृष्टं किं करोमीति चैकदा। त्वां तदा ज्ञापयत्कृष्णो मद्भक्तान् पोषयेति च। अङ्गीकृतं त्वया तद्वै प्रसन्नो भूद्धरिस्तदा। मुक्तिं दासीं ददौ तुभ्यं ज्ञानवैराग्यकामिमौ। पोषणं स्वेन रूपेण वैकुण्ठे त्वं करोषि च। भूमौ भक्तविपोषाय छायारूपं त्वया कृतं। मुक्तिं ज्ञानं विरक्तिं च सह कृत्वा गता भुवि। कृतादिद्वापरस्यान्तं महानन्देन संस्थिता। कलौ मुक्तिः क्षयं प्राप्ता पाखण्डामयपीडिता। त्वदाज्ञया गता शीघ्रं वैकुण्ठं पुनरेव सा। स्मृता त्वयापि चात्रैव मुक्तिरायाति याति च। पुत्रीकृत्य त्वयेमौ च पार्श्वे स्वस्यैव रक्षितौ। उपेक्षातः कलौ मन्दौ वृद्धौ जातौ सुतौ तव। तथापि चिन्तां मुञ्च त्वम् उपायं चिन्तयाम्यहं। कलिना सदृशः कोऽपि युगो नास्ति वरानने। तस्मिंस्त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने। अन्यधर्मां तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान्। तदा नाहं हरेर्दासो लोके त्वां न प्रवर्तये। त्वदन्विताश्च ये जीवा भविष्यन्ति कलाविह। पापिनोऽपि गमिष्यन्ति निर्भयं कृष्णमन्दिरं। येषां चित्ते वसेद्भक्तिः सर्वदा प्रेमरूपिणी। न ते पश्यन्ति कीनाशं स्वप्नेऽप्यमलमूर्तयः। न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वा असुरोऽपि वा। भक्तियुक्तमनस्कानां स्पर्शने न प्रभुर्भवेत्। न तपोभिर्न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा। हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिका। नृणां जन्मसहस्रेण भक्तौ प्रीतिर्हि जायते। कलौ भक्तिः भक्त्या कृष्णः पुरस्थितः। भक्तिद्रोहकरा ये च ते सीदन्ति जगत्त्रये। दुर्वासा दुःखमापन्नः पुरा भक्तविनिन्दकः। अलं व्रतैरलं तीर्थैरलं योगैरलं अखैः। अलं ज्ञानकथालापैः भक्तिरेकैव मुक्तिदा। सूत उवाच इति नारदनिर्णीतं स्वमाहात्म्यं निशम्य सा। सर्वाङ्गपुष्टिसंयुक्ता नारदं वाक्यमब्रवीत्। भक्तिरुवाच अहो नारद धन्योऽसि प्रीतिस्ते मयि निश्चला। न कदाचिद्विमुञ्चामि चित्ते स्थास्यामि सर्वदा। कृपालुना त्वया साधो मद्बाधा ध्वंसिता क्षणात्। पुत्रयोश्चेतना नास्ति ततो बोधय बोधय। सूत उवाच तस्या वचः समाकर्ण्य कारुण्यं नारदो गतः। तयोर्बोधनमारेभे कराग्रेण विमर्दयन्। मुखं संयोज्य कर्णान्ते शब्दमुच्चैः समुच्चरन्।
ജ്ഞാനപ്രബുദ്ധ്യതാം ശീഘ്രം രേ വൈരാഗ്യപ്രബുദ്ധ്യതാം വേദവേദാന്തഘോഷൈശ്ച ഗീതാപാഠൈർമുഹുർമുഹുഃ ബോധ്യമാനൗ തദാ തേന കഥഞ്ചിച്ചോത്ഥിതൗ ബലാദ് നേത്രൈരനവലോകന്തൗ ജൃംഭന്തൗ സാലസാവുഭൗ ഭഗവത്പലിതൗ പ്രായ ശുഷ്കകാഷ്ഠസമാംഗകൗ ക്ഷുത്ക്ഷാമൗ തൗ നിരീക്ഷ്യൈവ പുനഃസ്വാപപരായണൗ ഋഷിശ്ചിന്താപരോ ജാത കിം വിധേയം മയേതി ച അഹോ നിദ്രാ കഥം യാതി വൃദ്ധത്വം ച മഹത്തരം ചിന്തയന്നിതി ഗോവിന്ദം സ്മാരയാമാസ ഭാർഗവ വ്യോമവാണീ തദൈവാഭൂന്മാർഷേ ഖിദ്യതാമിതി ഉദ്യമഃ സഫലസ്തേയം ഭവിഷ്യതി ന സംശയ ഏതദർത്ഥം തു സത്കർമ്മ സുരർഷേ ത്വം സമാചര തത്തേ കർമാഭിധാസ്യന്തി സാധവഃ സാധുഭൂഷണാഃ സത്കർമ്മണി കൃതേ തസ്മിൻ സനിദ്രാവൃദ്ധതാനയോ ഗമിഷ്യതി ക്ഷണാദ് ഭക്തിഃ സർവതഃ പ്രസരിഷ്യതി ഇത്യാകാശവചഃ സ്പഷ്ടം തത്സർവൈരപി വിശ്രുതം നാരദോ വിസ്മയം ലേഭേ നേദം ജ്ഞാതമിതി ബ്രുവൻ നാരദ ഉവാച അനയാ ആകാശവാണ്യാപി ഗോപ്യത്വേന നിരൂപിതം കിം വാ തത്സാധനം കാര്യം യേന കാര്യം ഭവേത്തയോഃ ക്വ ഭവിഷ്യന്തി സന്തസ്തേ കഥം ദാസ്യന്തി സാധനം മയാത്ര കിം പ്രകർത്തവ്യം യദുക്തം വ്യോമഭാഷയാ സൂത ഉവാച തത്ര ദ്വാവപി സംസ്ഥാപ്യ നിർഗതോ നാരദോ മുനിഃ തീർത്ഥം തീർത്ഥം വിനിഷ്ക്രമ്യ പൃച്ഛന്മാർഗേ മുനീശ്വരാൻ വൃത്താന്തഃ ശ്രൂയത്തെ സർവൈഃ കിം ചിന്നിശ്ചിത്യ നോച്യത്തെ അസാധ്യം കേചന പ്രോചു ദുർജ്ഞേയമിതി ചാപരേ മൂകീഭൂതാസ്തഥാന്യേ തു കിയന്തസ്തു പലായിതാ ഹാഹാകാരോ മഹാനാസീത് ത്രൈലോക്യേ വിസ്മയാവഹ വേദവേദാന്തഘോഷൈശ്ച ഗീതാപാഠൈർവിബോധിതം ഭക്തിജ്ഞാനവിരാഗാണാം നോദതിഷ്ഠത്രികം യദാ ഉപായോ നാപരോസ്തീതി കർണേ കർണേ ജപഞ്ജനാ യോഗിനാ നാരദേനാപി സ്വയം ന ജ്ഞായത്തെ തുദ്യത് തത്കഥം ശക്യത്തെ വക്തും ഇതരൈരിഹ മാനുഷൈഃ ഏവം ഋഷിഗണൈഃ പൃഷ്ടൈർനിർണീയോക്തം ദുരാസദം തതശ്ചിന്താതുരസ്സോऽഥ ബദരീവനമാഗതഃ തപശ്ചരാമി ചാത്രേതി തദർത്ഥം കൃതനിശ്ചയഃ താവദ്ദദർശ പുരതഃ സനകാദീൻ മുനീശ്വരാൻ കോടിസൂര്യസമാഭാസാൻ ഉവാച മുനിസത്തമഃ നാരദ ഉവാച ഇദാനീം ഭൂരിഭാഗ്യേന ഭവദ്ഭിः സംഗമോ ഭവത് കുമാരാ ബ്രുവതാം ശീഘ്രം കൃപാം കൃത്വാ മമോപരി ഭവന്തോ യോഗിനഃ സർവേ ബുദ്ധിമന്തോ ബഹുശ്രുതാഃ പഞ്ചഹായന സംയുക്താഃ പൂർവേഷാമപി പൂർവജാഃ സദാ വൈകുണ്ഠനിലയാ ഹരികീർത്തന തത്പരാഃ ലീലാമൃതരസോന്മത്താഃ കഥാമാത്രൈകജീവിനഃ ഹരിശരണമേവം ഹി നിത്യം യേഷാം മുഖേ വച അതഃ കാലസമാദിഷ്ടാ ജരാ യുഷ്മാന്ന ബാധത്തെ യേഷാം ഭ്രൂഭംഗമാത്രേണ ദ്വാരപാലൗ ഹരേഃ പുരാ ഭൂമൗ നിപതിതൗ സദ്യോ യത്കൃപാതഃ പുരം ഗതൗ അഹോ ഭാഗ്യസ്യ യോഗേന ദർശനം ഭവതാമിഹ അനുഗ്രഹസ്തു കർത്തവ്യോ മയി ദീനേ ദയാപരയേ അശരീരഗിരോക്തം യത്തത്കിം സാധനമുച്യതാം അനുഷ്ഠേയം കഥം താവത് പ്രബ്രുവന്തു സവിസ്തരം ഭക്തിജ്ഞാനവിരാഗാണാം സുഖമുത്പദ്യത്തെ കഥം സ്ഥാപനം സർവവർണ്ണേഷു പ്രേമപൂർവം പ്രയത്നതഃ കുമാരാ ഊചു മാ ചിന്താം കുരു ദേവർഷേ ഹർഷം ചിത്തേ സമാവഹ ഉപായഃ സുഖസാധ്യോത്ര വർത്തത്തെ പൂർവ ഏവ ഹി അഹോ നാരദധന്യോസി വിരക്താനാം ശിരോമണി സദാ ശ്രീകൃഷ്ണദാസാനാമഗ്രണീര്യോഗഭാസ്കര ത്വയി ചിത്രം ന മന്തവ്യം ഭക്ത്യർത്ഥമനുവർത്തിനി ഘട്ടത്തെ കൃഷ്ണദാസസ്യ ഭക്തേഃ സംസ്ഥാപന സദാ
ऋषिभिर्बहवो लोके पन्थानः प्रकटीकृताः श्रमसाध्याश्च ते सर्वे प्रायः स्वर्गफलप्रदाः वैकुण्ठसाधकः पन्था स तु गोप्यो हि वर्तते तस्योपदेष्टा पुरुषः प्रायो भाग्येन लभ्यते सत्कर्म तव निर्दिष्टं व्योमवाचा तु यत्पुरा तदुच्यते शृणुष्वाद्य स्थिरचित्तः प्रसन्नधीः द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च ते तु कर्मविसूचकाः सत्कर्मसूचको नूनं ज्ञानयज्ञः स्मृतो बुधैः श्रीमद्भागवतालापः स तु गीतः शुकादिभिः भक्तिज्ञानविरागाणां तद्घोषेण बलं महत् व्रजिष्यति द्वयोः कष्टं सुखं भक्तेर्भविष्यति प्रलयं हि गमिष्यन्ति श्रीमद्भागवतध्वनेः कलेर्दोषा इमे सर्वे सिंहशब्दाद्वृका इव ज्ञानवैराग्यसंयुक्ता भक्तिः प्रेमरसावहा प्रतिगेहं प्रतिजनं ततः क्रीडां करिष्यति नारद उवाच वेदवेदान्तघोषैश्च गीतापाठैः प्रबोधितं भक्तिज्ञानविरागाणां नोदतिष्ठत्रिकं यदा श्रीमद्भागवतालापात् तत्कथं बोधमेष्यति तत्कथासु तु वेदार्थ श्लोके श्लोके पदे पदे छिन्दन्तु संशयं ह्येनं भवन्तो मोघदर्शनः विलम्बो नात्र कर्तव्यः शरणागतवत्सलाः कुमारा ऊचु वेदोपनिषदां साराज्जाता भागवती कथा अत्युत्तमा ततो भाति पृथग्भूता फलाकृतिः आमूलाग्रं रसस्तिष्ठन्नास्ते न स्वाद्यते यथा स भूयः संपृथग्भूत फले विश्वमनोहर यथा दुग्धे स्थितं सर्पिर्न स्वादायोपकल्पते पृथग्भूतं हि तद्गव्यं देवानां रसवर्धनम् इक्षूणामादिमध्यान्तं शर्करा व्याप्य तिष्ठति पृथग्भूता च सा मिष्टा तथा भागवती कथा इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं भक्तिज्ञानविरागाणां स्थापनाय प्रकाशितं वेदान्तवेदसुस्नाते गीताया अपि कर्तरि परितापवति व्यासे मुह्यत्यज्ञानसागरे तदा त्वया पुरा प्रोक्तं चतुश्लोकसमन्वितं तदीयश्रवणात् सद्यो निर्बाधो बादरायण तत्र ते विस्मयः केन यतः प्रश्नकरो भवान् श्रीमद्भागवतं श्राव्यं शोकदुःखविनाशनं नारद उवाच यद्दर्शनं च विनिहन्त्यशुभानि सद्यः श्रेयस्तनोति भवदुःखदवार्दितानां निःशेषशेषमुखगीतकथैकपाना प्रेमप्रकाशकृतये शरणं गतोऽस्मि भाग्योदयेन बहुजन्मसमार्जितेन सत्सङ्गमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञानहेतुकृतमोहमदान्धकारनाशं विधाय हि तदोदयते विवेकः हरि ओम् इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे श्रीमद्भागवतमाहात्म्ये कुमारनारदसंवादो नाम द्वितीयोऽध्यायः सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द राधे श्याम्।